चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा रोज-रोज भाजी सोबत पोळी जेवून आपल्याला कंटाळा येतो. तसंच आज काही माझं झालेलं आहे. त्यामुळे मी पोळीऐवजी असं काहीतरी बनवत आहे, जे रश्श्याच्या भाजीसोबत खूप छान लागेल. तसं कोणत्याही भाजीसोबत चांगलं लागेल, पण रश्श्याच्या भाजीसोबत ते खूपच छान लागेल. तर त्याच्यासाठी बघा मी एवढी कणिक घेतलेली आहे. मला आजच्या जेवणात एवढीच कणिक पाहिजे आहे. आपण आपल्या घरात किती मेंबर आहे त्यानुसार कणिक घेऊ शकता. तर त्यामध्ये मी टाकलेले आहे, ओवा टाकलेला आहे एवढा बघा. ओव्यामुळे त्याची चव खूप छान येते. आणि हे एवढं टाकले आहे मीठ. तुम्हाला जर ओवा आवडत नसेल तर तुम्ही नाही नाही घातला तरी चालेल. तर बघा ही कणिक मी आता मळून घेत आहे. तर ही कणिक आपण पोळी करतो ना, तर तशी नरम भिजवायची नाही आहे. आपल्याला थोडीशी अशी कडकसर अशी थोडीशी घट्ट भिजवायची आहे. तर मी ही कणिक आता भिजवून घेत आहे. बघू शकता तुम्ही थोडीशी घट्टसरच अशी मी कणिक भिजवलेली आहे. मी याला जास्त अशी नरम वगैरे काही भिजवलेली नाही आहे. थोडीशी घट्ट भिजवलेली आहे. अशीच आपल्याला कणिक भिजवायची आहे. आणि आपल्याला छोटासा असा गोळा बनवून घ्यायचा आहे याचा छोटा गोळा बघा. याला हे जे काही मी बनवत आहे ना, याला बिलकुल तेल वगैरे जास्त लागणार नाही. कमी तेलात हे आपलं बनवून तयार होणार आहे. तर बघा मी छान छोटासा असा गोळा आणि याला मी घोडण लावून घेतलेला आहे या गोळ्याला बघा बघा तुम्ही. आणि असं छान आपल्याला हा लाटायचा आहे पोळीसारखा छान पातळ. असं छान लाटून आहे ना पोळीसारखं छान लाटल्यानंतर मग आपल्याला याला थोडंसं तेल लावायचं आहे. बघा तुम्ही एकदम सोपी आहे हे बनवायला आणि खायला खूप छान लागेल आपल्याला एकदम टेस्टी. एक वेळा खाल्ल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. तर बघा हे बनवलेली आहे मी पोळी आणि पोळीला लावायचं आहे थोडंसं तेल. आणि ही पोळी आपल्याला अशी दुमडायची आहे आणि तोच तेलाचा हात आपल्याला यावर लावायचा आहे. आणि त्याच्यानंतर ही अशी दुमडून पुन्हा त्याला असे तेल लावायचे आहे थोडीशी. आणि अशी आपल्याला ही छान अशी दुमडून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही अशी छान आपण ही अशी एक पेटी बनवून घेतलेली आहे. आणि अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे सुद्धा बनवायचे आहेत. पुन्हा मी एक बनवून दाखवते. बघा आपण असा गोल छान एक गोळा घेतला आहे कणकीचा. याला असं छान घोडण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला पोळीसारखं हे छान गोल लाटायचं आहे. बघा हे बघा छान आपल्याला थोडंसं जेवढं आपल्याला पातळ पाहिजे किंवा पातळच लाटायचं, कारण की आपण जर हे जाडसर लाटलं तर ते कच्चे राहू शकते. त्यामुळे आपण हे पोळीप्रमाणे किंवा पोळीपेक्षा थोडंसं जाडसर म्हणा असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आणि याला आपल्याला छान असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याला दुमडायचं आहे. तेच तेल थोडंसं याला पण लावून घ्यायचं आहे आणि हे असं पुन्हा असं दुमडून घ्यायचं आहे. आणि याला थोडंसं तेल लावून हे असं पुन्हा दुमडायचं आहे. इकडनं छान असं पॅक करून आपल्याला ही अशी पेटी बनवून घ्यायची आहे. असं छान हे बनवायचं आहे. बघा या अशा 6 पेटी मी बनवून घेतलेल्या आहे. आणि मी हा इडलीचा कुकर घेतला आहे. तुम्ही आपला वरण भात लावायचा जो आपल्याकडे कुकर असते तो पण घेऊ शकता. आणि मी यामध्ये 2 प्याले पाणी टाकलेलं आहे. आणि पाणी टाकून आपल्याला एखादी प्लेट किंवा किंवा एखादी रिंग वगैरे असते आपल्याजवळ ठेवलेली, ती आपल्याला याच्यात टाकायची आहे. ही बघा ही माझ्याकडे रिंग आहे. ही रिंग मी यामध्ये टाकलेली आहे. आणि हे आहे माझं कुकरचं भांड. आपण ज्यामध्ये वरण वगैरे लावतो ते मी यामध्ये आतमध्ये टाकत आहे. आणि त्यामध्ये हे मी पेटी सर्व त्यामध्ये टाकत आहे. 6 ते 7 या भांड्यामध्ये बसतात. आणि याला आपल्याला गॅसवर ठेवून थोडंसं वाफवून घ्यायचं आहे.
बघू शकता तुम्ही, मी मीडियम फ्लेमवर याला वाफायला ठेवलं आहे. कुकरमधून मी बाहेर काढलेले आहेत. बघा, मी 5 मिनिटं फक्त वाफून घेतलेले आहे. बघा किती छान झालेले आहे हे वाफून. आता आपल्याला एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. एकदम थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत. कढई मी गॅसवर चढवलेली आहे. बघा, आणि खूप कमी प्रमाणात आपल्याला हे तेल या कढईमध्ये टाकायचं आहे आणि हे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. थोडं तेल टाकायचं आहे, एकदम जास्त तेलामध्ये करायचं नाहीये. बघू शकता, हे तेल थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. बघा, तेल छान गरम झालेले आहे आणि आपल्याला हे यामध्ये असे टाकून द्यायचे आहे आणि लवकरच हे यामध्ये फ्राय होऊन जातील. माझी कढई छोटी असल्यामुळे मी यामध्ये 3च टाकत आहे आणि 4 टाकले तरी आरामात यामध्ये होऊन जातील. बघू शकता, आणि यावर आपल्याला मीडियम फ्लेमवर करून झाकण ठेवून द्यायचे आहे. झाकणी ठेवून आपल्याला 1 मिनिट पर्यंत हे होऊ द्यायचे आहे. ही झाकणी काढून आपण बघूयात. बघा, तर याला असे पलटून अलट पलट करून करायचे आहे आपल्याला. बघा, हे छान याला एका साईडने झालेले आहे. आता याला आपल्याला दुसऱ्या साईडने छान बनवून घ्यायचे आहे. बघा, आपल्याला लगेच 5 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे. तर पुन्हा यावर आपल्याला झाकणी ठेवून द्यायची आहे. 1 मिनिटापर्यंत आपण एका साईडने होऊ दिलेले आहेत आणि नंतर आपण याला परतून घ्यायचे आहे आणि 1 मिनिट आपल्याला आपण या साईडने होऊ दिलेले आहेत. बघा, किती छान तयार झालेले आहे. नंतर याला आपल्याला थोडंसं खोलून घेऊन असं पूर्ण आपल्याला हे आतमधली साईड थोडीशी होऊ द्यायची आहे, कारण की आतमध्ये जर कच्च्या राहिल्या तर चवीला छान लागणार नाही. तसे वाफवलेले असल्यामुळे काही प्रश्न नाही, पण थोडीशी आतमधल्या साईडने थोडीशी चमच्याने काळजीपूर्वक आपण याला हे करून थोडीशी आतमधून सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता की मी चमच्याने याला पूर्णपणे खोलून आतमधून सुद्धा फ्राय करून घेत आहे. बघू शकता, 5 मिनिटात आपल्या ह्या पेट्या तयार झालेल्या आहेत. मी याला आतमध्ये सुद्धा थोडंसं वाफून घेतलं. चम्मचनी आपल्याला याला हे करून थोडीशी आतमध्ये वाफून घेतलेलं आहे. आता हे एकदम छान जेवायला तयार झालेलं आहे. जेवढं हे छान दिसत आहे तेवढंच चवीला सुद्धा छान लागणार आहे. बघू शकता. तर बघा, हे डिश आपली तयार झालेली आहे. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.